पत्रकार परिषद घेण्याचं काम असं होतं, विषय असा होता, भीम पार्क बद्दल नगरपालिका ठराव करू देत नाही असा काही विषय आला होता. आमच्या वतीने आम्ही ते उत्तर दिलं होतं की जोपर्यंत मोतीबागचा परिसर जिथं हे भीम पार्क होणार आहे, जोपर्यंत आमच्या नावाने म्हणजे 7/12वर महानगरपालिकेचं नाव होत नाही किंवा कलेक्टर ऑफिस कडून आम्हाला जर एनओसी दिलं की आम्ही नो ऑब्जेक्शन देतो, तुम्ही 37 ची कारवाई करा, ही आमची प्रमुख मागणी होती. म्हणून आम्ही ठराव घेतले नाही. मला सांगताना आनंद होतोय की रिस्पेक्टेड कलेक्टर जालना त्यांनी नगर परिषद एक पत्र दिलं आणि त्यात त्याने भीम पार्कचा तुम्ही 37 कारवाई करा, त्यासाठी मी तुम्हाला एनओसी देत आहे असं पत्र आमच्याकडे आलेलं. मला वाटतं की प्रत्येकाला मी ते पत्र दिलं आणि माझ्या मॅडमशी पण बोलणं झालं. आयुक्त मॅडम सुट्टीवर आहे, कमिशनर मॅडम आमचे जे म्युन्सिपल कमिशनर आहे ते सुट्टीवर आहे. पण सर्वात मोठा प्रश्न येईल की 37 ची कारवाई मी करणार आहे, पण काम करणारी जी एजन्सी असतात ते महानगरपालिका राहिली पाहिजे असा कंडिशन आमच्या मनात आहे. मी काल समाज कल्याणचे मंत्री आदरणीय माझे मित्र संजय शिरसाटला पण भेटलो. पुढच्या म्हणजे ह्या सोमवारी मंगळवारी सन्माननीय महापौर, उपमहापौर आणि भास्कर आबा आणि मी आम्ही चौघही पुन्हा त्यांना भेटणार आहे आणि त्यांना विनंती करणार आहे की या भीम पार्कचा कामची कार्यकारिणीची एजन्सी ही महानगरपालिकेला पाहिजे. कारण काय असं आज नाही तर उद्या भविष्यात हा नगरपालिकाला येणार आहे आणि एक बार महानगरपालिका आल्यानंतर त्याचं मेंटेन करणे हे करणे सर्व महानगरपालिकेला बंधनकारक असतात. जर दुसरा कोणत्याही एजन्सीला वर्ग झाला हा, तर मग ते पुन्हा आम्हाला हँडओव्हर करून निघून जातात. मग आमच्या ते पुन्हा मेंटेनन्स असतात. सध्या ही जगा आमचीच आहे, पण चुकीने महाराष्ट्र शासन लागलेली आहे, त्याची कारवाई कलेक्टर करू लागली आहे आणि आम्ही कंडिशनल हे ठराव करून घेणार आहे की भीम पार्कच्या 37 ची कारवाई आम्ही शासनाला पाठवत आहे, पण कंडिशनल पाठवणार की याचे काम करण्याची एजन्सी महानगरपालिका पाहिजे असा हा विषय आहे. कलेक्टर हमको बोलता कि भाई तुम 37 की कार्रवाई को दो राइटिंग में और उसकी एनओसी मैं आपको देती हूँ, क्योंकि भविष्य में ये जमीन हमको चाहना है ना. तो वैसा उन्होंने आपको ठराव, उन्होंने एनओसी दिया हमारे को, तो उसके आधार पे अब हम 37 की कार्रवाई करने वाले हैं. और 30 लेकिन कंडीशनल करने वाले हैं कि इसकी जो कार्यवाही एजेंसी रहेंगे भीम पार्क की, वो महानगर पालिका ही रहेंगी, क्योंकि भविष्य में क्या होने वाला, वो जमीन हमको आने वाली है, उसका मेंटेनेंस करना, वहां उसका देखरेख करना, सब खर्चा हमारे यहाँ पे आने वाला है. अगर आज हम ठराव करके दे देंगे और कल पीडब्ल्यूडी को ये वर्क कर दे, पीडब्ल्यूडी क्या करेंगे, काम करके चले जाएंगे, मेंटेनेंस कौन करेगा? भैया आप जगह हमारी है तो कार्यवाही एजेंसी हम ही होना चाहिए. कंडीशनल हम डालने वाले हैं. कोणता विषय? नाही नाही, विषय त्यांचा असा होता की त्यांना ते म्हणतात तुम्ही ठराव करून द्या, पण मला सांगा बेसिक ठराव करायचे का? जेव्हा लाईन आमची नाही आहे, कलेक्टरची एनओसी नाही आहे, मग आम्ही करणार कसं? त्यावेळी मी सांगितलं की 2 प्रकार असतात यात. मी अंबर हॉटेलमध्ये पत्रकार कधी तुम्हाला आठवण असेल की याला 2 प्रकार लागतात. एक तर ती जागा हँडओव्हर केलं पाहिजे. हँडओव्हर एक सहजासहजी होत नाही, त्याला मंत्रालय, कमिशनर ऑफिस हे फार फेरफटका मारून ते आम्हाला होईल. त्याला शॉर्टकट रस्ता काय, एनओसी. मी एनओसी देतो, तुम्ही करा. आता एनओसी आम्हाला काल भेटली, परवा भेटली, मग त्या आधारे आम्ही करणार पुढच्या मीटिंगला, पण कंडिशनल आहे. कारण ही प्रॉपर्टी नगरपालिका जी होणार उद्या परवा, आणि एजन्सी जर बाहेरची असेल तर मेंटेनन्स आमच्या बोकांडीवर मारणार. असंही आम्ही मोती तलाव आम्ही बघतो, नाजाद मैदान आम्ही बघतो, जेवढे महाराष्ट्र शासन आहे ते सर्व प्रॉपर्टीचं मेंटेन आम्ही करतो. मग ही आम्हाला काम करण्याची एजन्सी महानगरपालिका पाहिजे. आणि आमच्याकडे आय एस अधिकारी आलेले, मग कोणाच्या म्हणजे
आमच्या महानगरपालिकेच्या म्हणजे कोणत्या डोक्यात दुसरा काही येऊ देऊ नका. कलेक्टरला विचार. मी काय बाप दाखवा नाही तर श्राद्ध करा. मी जे काय केलं मी पत्राद्वारे केलेलं आहे. चे जो सन्मान्य गोविंदराज त्यांना एन्डॉर्स केलेले जे पत्र आहे तुम्ही जे मी तुम्हाला व्हॉट्सअपच्या माध्यमातून दाखवलं आहे त्याचे सहज मुख्यमंत्र्यांनी लिहिले ना. आणि आजचा नाही आहे ती मे मध्ये दिलेला आहे. नौकर भरती असं कैलाश आता हे 393 भरती आहे त्यापैकी 400 आमच्याकडे सध्या कर्मचारी आमच्याकडे 593 लोक पाहिजे. त्या 400 जे एक्झिस्टिंग आहे आपल्याकडे सफाईचे जे कर्मचारी आहे ते आरती मला वाटतं 200च्या भरती ते सफाई कर्मचारी क्लार्क किंवा चपरासी किंवा गार्डन किंवा नाट्यगृह किंवा आमची असे गेलेले आहे. मग सफाईला लोक नाही आमच्याकडे. जरी ही भरती आली त्या भरतीमध्ये 150 सफाई कर्मचारी कैलाश आणि हे आपले जुने जे आता सध्या एक्झिस्टिंग महानगरपालिकेमध्ये हे सर्वांना आम्ही त्यांच्या जे मूळ जगातला पाठवणार म्हणजे सफाई कर्मचारी भविष्यात आपल्याकडे 500 लोक